आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये आणि 3 लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी। त्याचबरोबर इतर अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी 12 मार्चला सकाळी 10 वाजता ओरस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड असा मोर्चा काढायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा बागायतदार काजू बागायतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षी काजूचंही फळ आलं नाही आणि आंब्याचंही फळ आलेलं नाही, मोहर गळून गेलेला आहे। या संदर्भामध्ये सरकारने सर्वे केलेला आहे, त्याचे रिपोर्ट सरकारकडे गेलेले आहेत। सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। 6 मार्चला बजेट आहे, त्या बजेटमध्ये काही भरीव तरतूद करून आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना दिलासा सरकारने दिला पाहिजे। तो जर दिलासा नाही मिळाला तर निश्चितच 12 मार्चला प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि किती दडपशाही केली काही केलं तरी आम्ही मागे हटणार नाही। सरकारकडे शक्तीपीठ महामार्ग करायला 1,15,000 कोटी रुपये कर्ज काढायला संधी आहे, ते काढायची तयारी दाखवतात। पोलिसांच्या लाट्या काट्या फिरवून जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करतात। भारत सरकार 16 लाख कोटी रुपयाची उद्योगपतींची कर्ज राईट अप करतं, त्यावेळी तिजोरीवर बोजा पडत नाही। मग माझ्या कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना 2,000 कोटी रुपये द्यायला सरकारला काय लकवा भरलाय का? आणि म्हणून कधी नव्हे तो 50 वर्षात पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडे काहीतरी मागतोय, त्याला गृहीत धरू नका। गृहीत धरल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, एवढाच इशारा मला द्यायचा आहे। खरं तर मोर्चा काढायची वेळ आमच्यावर आणू नये, पण जर का मोर्चा काढला तर मोर्चा काढला आणि विषय संपला असं नाही, त्यानंतर आंदोलनाची तीव्रता अजून वाढणार आहे। अर्थसंकल्पात तरतूद तुम्ही करा असं म्हणताय, कशी पाहिजे, मागणी काय? मागणी हेक्टरी 5 लाख रुपये आंबा कलमासाठी आणि हेक्टरी 3 लाख रुपये काजू कलमासाठी आम्ही मागणी करतोय। आणि ती मागणी करण्यासाठी म्हणून ते पैसे द्यायचे असतील तर बजेटमध्ये त्याची घोषणा करावी।